नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा लॅटरल एंट्रीचा दुसरा मार्ग म्हणजे मागच्या दाराने प्रवेश असा तर नाही ना? हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे 3 टप्प्यांची यूपीएससी नागरी सेवा म्हणजेच IAS ची परीक्षा न देताही सहसंचालक किंवा सचिव स्तरावरील अधिकारी पदावर नियुक्ती केली जाणे. यासाठी खासगी कंपनीत काम करणारा 40 वर्षांपर्यंतचा कोणताही अधिकारी अर्ज करू शकतो. त्याला संबंधित क्षेत्रात कामाचा किमान 15 ते 17 वर्षांचा अनुभव असावा लागतो. अर्ज केल्यानंतर भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मुलाखत द्यावी लागते. लॅटरल एंट्रीद्वारे त्यांची वित्त विभाग, आर्थिक व्यवहार तसेच कृषी, रस्ते, जहाज बांधणी व पर्यावरण, अक्षय ऊर्जा आणि नागरी विमान वाहतूक व वाणिज्य या विभागांमध्ये सहसंचालक किंवा सचिव स्तरावर नियुक्ती केली जाते. दरवर्षी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज भरले जातात. त्यापैकी सुमारे 1000 उमेदवार परीक्षेत यशस्वी ठरतात. हे रिक्त जागेवर अवलंबून असते. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. पण अनेक लोक यूपीएससी न करताही IAS किंवा त्याच्या समकक्ष अधिकारी बनत चालल्याने वर्षोनवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय असल्याच्या भावना विद्यार्थी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 14 डिसेंबर 2020 आणि 12 फेब्रुवारी 2021 रोजी यूपीएससीला विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये संयुक्त सचिव, संचालक तसेच उपसचिव या स्तरावर सरकारमध्ये सामील होण्यासाठी अर्थातच लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींची निवड करण्याची विनंती केली होती. यूपीएससीने संयुक्त सचिव तसेच संचालक स्तरावरील पदांसाठी आणि उपसचिव स्तरावरील पदांसाठी 2021 मध्ये ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाने सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सहसचिव, संचालक तसेच उपसचिव म्हणून 31 उमेदवारांची कंत्राटी अथवा प्रतिनियुक्तीवर शिफारस केली होती. त्यासाठी संयुक्त सचिव स्तरावरील पदांसाठी एकूण 295 अर्ज, संचालक स्तरावरील पदांसाठी 1247 अर्ज आणि उपसचिव स्तरावरील पदांसाठी 489 अर्ज प्राप्त झाले होते. उमेदवारांनी सबमिट केलेल्या ऑनलाईन अर्जाच्या आधारे यूपीएससीने मुलाखतीसाठी 231 उमेदवारांची निवड केली होती. 27 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांच्या यादीनुसार 31 उमेदवारांची निवड देखील करण्यात आली. पण त्यापूर्वी आणि नंतर सुद्धा या माध्यमातून अनेक नियुक्त्या दिल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. लॅटरल एंट्रीद्वारे नियुक्ती ही 3 वर्षांच्या करारावर असली तरी त्यांचा कार्यकाल वाढवला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा देखील होत आहेत. तरुणांमध्ये यूपीएससीची प्रचंड क्रेज आहे. दरवर्षी लाखो तरुण IAS आणि IPS होण्यासाठी अर्ज करतात. त्यापैकी अंतिम निवड फक्त 1000च्या आसपास उमेदवारांची केली जाते. तेही रिक्त जागेवर अवलंबून असते. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते. याद्वारे IAS तसे IPS आणि IFS अशा एकूण 24 विविध सेवांसाठी भरती केली जाते. परंतु देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी यूपीएससी उत्तीर्ण न करता अनेक लोक IAS बनत असल्याने कित्येक वर्षे या परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय असल्याची भावना विद्यार्थी व पालकातून मात्र नेहमी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.